नमस्कार मित्रांनो, समोर दिसणारं हे मंदिर त्याचं आपण काम घेतलेलं होतं ते पूर्ण केलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्याच बाजूला असणारी मठी त्याचं काम आपल्याला मिळालेलं आहे। आता ते आपण कशा प्रकारे करणार आहोत, कशा प्रकारे नाही ते तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर तुम्ही बघत राहा। तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही की हा आहे मठीचा वरचा भाग म्हणजे छताचा भाग। त्याला असे दोन भागांमध्ये त्यांनी डिवाइड केलं आहे। तर त्याच्यामध्ये त्यांना त्या एक भागामध्ये आणि ह्या एक भागामध्ये त्यांना दोन्ही साईडला चार पदरी असं छप्पर करून पाहिजे। तर आम्ही असं पहिले त्यांना कटक वगैरे मारून घेतले म्हणजे त्याला, आणि आतून त्यांना एल पट्टी पूर्ण फिरवले जेणेकरून वासे वगैरे असतात ते प्रॉपरली त्याच्यात आम्ही वेल्डिंग करून त्याला फिक्सिंग करू शकतो। आणि त्याला असे खाच पाडलेत जेणेकरून वासे याच्यामध्ये फिक्सिंग होतील, ते तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आम्ही खाच मारले कशा प्रकारे नाही। मित्रांनो, खाच पाडण्याचं कारण एकच आहे की त्याच्यामध्ये वासे आपण प्रॉपरली फिक्स करू शकतो आणि त्याच्यामध्ये दिवाळाला जास्त लोड येत नाही दिवाळावरती आणि मजबूती पण प्रॉपर राहते त्याला। हे बघा, आम्ही असं ग्राइंडिंगने पहिले खाच करून घेतले, त्याच्यानंतर असं चिपिंगने म्हणजे हॅमर मशीन आहे ती, तर त्याने आपण असं पकडून घेतलं त्याच्यामध्ये आणि असं कोणाला सुद्धा तुम्ही पकडून घ्या जेणेकरून कोण वाशीसुद्धा त्याच्यामध्ये प्रॉपर फिक्स राहतात। आणि बघा, आता आमचं आड्याचं कामसुद्धा चालू झालेलं आहे, आडंसुद्धा बसवून झालेलं आहे, तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आम्ही बसवतो आहे। आणि लाईन दोरीचं काम चाललं आहे, म्हणजे परफेक्ट माप असेल तर कसं खालीवर होणार नाही, प्रॉपरली होणार काम आपलं। कारण जेही काम करतो ते पहिले स्वतःला आवडलं पाहिजे, मग आपण अपेक्षाही दुसऱ्यांकडून करायची आहे। तर जे पण काम करायचं आहे ते पहिले स्वतःला आवडेल असं करायचं आहे, तर त्याच्यामुळं प्रॉपर झालं पाहिजे ते, हा मी विचार करून कोणतंही काम करतो। तर आता आड्याचं काम आपलं तर झालेलं आहे, मोस्ट ऑफ तो तुम्हाला दाखवतो बाहेरून व्हिडिओ करून की तुम्हाला कसं दिसणार आहे। बघा, आड्याचे वाशे वगैरे ठेवून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही कशा प्रकारे केले कशा प्रकारे नाही। जर तुम्हाला काम आवडत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा, कारण तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी कायम स्वरूपी असणार आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला असंच वेगवेगळं काही ना काही आम्ही ज्या कामाच्या पद्धती आहेत, आम्ही कसं काम करतो कसं नाही हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू, म्हणजे तुम्ही कोणाकडून कशा पद्धतीने कसं काम करून घ्यायचं हे तुम्हाला माहीत पडेल। तर त्यालाच तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये। धन्यवाद।